हरतालिका हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारे एक महत्त्वाचे धार्मिक व्रत आहे, ज्यामध्ये विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका चांगला वर मिळवण्यासाठी निर्जला उपवास करतात. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची मातीची मूर्ती बनवून पूजा केली जाते. हे व्रत पार्वतीच्या कथेवर आधारित आहे, जिथे तिच्या सखींनी तिचे अपहरण करून तिला जंगलात लपवले होते, जेणेकरून तिचा विवाह भगवान विष्णूंशी होऊ नये. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करतात. अविवाहित मुली आपल्या योग्य जोडीदारासाठी हे व्रत करतात. हे व्रत देवी पार्वतीच्या भक्ती, तपश्चर्या आणि भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे. व्रताची पौराणिक कथा. माता पार्वतींना भगवान शिव पती म्हणून मिळावे यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. विष्णूंशी लग्न टाळण्यासाठी त्यांच्या सखींनी त्यांना हिमालयात घेऊन जाऊन लपवले, म्हणजेच हरण केले. त्यामुळे या उपवासाला हरतालिका असे नाव पडले. भगवान शिव पार्वतीच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पती म्हणून स्वीकारले. पूजन विधी. या दिवशी महिला मातीपासून भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती बनवतात. या मूर्तींची पूजा करून कथा ऐकली जाते. महिला हे व्रत निर्जला राहून करतात. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. शिवा भूत्वा शिवाम यजेत या भावनेने हरतालिकेची पूजा करावी. कथा आख्यायिका. पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे. या व्रतामागील आशय. शिव पार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व यांच्या मिळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे, म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून तिचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची. पूजाविधी. वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. संकल्प, 16 उपचार पूजन, सौभाग्य लेणी, अर्पण, नैवेद्य, आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यतः स्वरूप असते. व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.